नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र व परिवारामध्ये या व्हिडिओची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून कुठलाही उमेदवार या भरतीपासून वंचित राहणार नाही. आता शिक्षक भरतीच्या आपण अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. खूप लवकर जी काही बुलेटिन्स आहे ते येईल आणि त्या सूचना येतील. सोबतच त्या ठिकाणी आपल्याला जाहिराती जी आहे ती बघायला मिळतील आणि त्यानंतर पुढील काही कालावधीसाठी त्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतील. नंतर मग त्याचे प्राधान्यक्रम जे आहे ते नोंदवायला सुरुवात होईल. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे बरीच जी सामाजिक सोशल मीडियामध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत की एस-टी प्रवर्गांना जे आहेत ते 13 जिल्ह्यामध्ये जागा नाही आहेत आणि या संदर्भात बऱ्याच उमेदवारांकडनं जे आहे ते मला विचारणा होते. तर अशा उमेदवारांसाठी सांगायचं आहे मला, एका बाजूला मोठ्या प्रमाणात जागा येत आहेत, दुसऱ्या बाजूला एस-टी प्रवर्गातील जी काही पेसा, नॉन पेसा या ठिकाणची जी काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांच्या जागा अपलोडच होत नाहीत, तर आम्ही काय करायचं? अशा पद्धतीच्या अनेक उमेदवारांच्या तक्रारी होत्या. तर या अनुषंगाने जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते तुम्हा सगळ्यांना रीतसर अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून केला. तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात भरती होती याच्या प्राधान्यक्रम जे आहे ते अतिशय निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळं ज्या कोणाला या निर्णायक ठरणाऱ्या प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये महा टीचर या प्ले स्टोअरच्या ॲपवर जे आपण समुपदेशन काउन्सिलिंग बॅच सुरू केलेली आहे. जे कोणाला जॉइन करायची आहे, निर्णायक ठरणारे प्राधान्यक्रम कसे सोपे जातील आणि आपली निवड जी आहे ती कशी एकदम सोयीस्कर आणि आपल्याला हव्याशा जिल्ह्यामध्ये होईल, या अनुषंगाने ही जी समुपदेशन बॅच ठेवलेली आहे, ज्याला कोणाला जॉइन करायची आहे, त्यांनी कमेंट्समध्ये पहिली कमेंट पिन केलेली असेल, त्याच्यात लिंक असेल ॲपची, तिथे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल, बऱ्याच अफवासुद्धा पसरल्या जातात. मात्र ज्या पद्धतीनं अफवा पसरल्या गेल्यात, त्या पद्धतीनं खरंच तशी घटना आहे का? वस्तुस्थिती काय आहे? नक्कीच जागा येणार नाही आहेत, पण किती जिल्हा परिषदमध्ये त्या जागा येणार नाही आहेत, या अनुषंगाने जे आहे ते आपण त्या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत. मंत्रालय स्तरावर जी-आर जो आहे तो निर्गमित झालेला आहे हल्ली. त्या अनुषंगाने जे आहे तुम्हाला त्याच ठिकाणी माहिती देतो. सुप्रीम कोर्टामध्ये एस-टी पेसांच्या संदर्भामध्ये 22,109 याचिका क्रमांक 2025 आणि त्याची अवमान याचिका 64,872 2025 या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या याचिकेनुसार अवमान याचिकेचा आणि सुप्रीम कोर्टाची जी काही याचिका दाखल झाली होती 22,109 2025 यानुसार त्याची वेळोवेळी अंमलबजावणी करत असताना जे आहे तर त्या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2026ला आणि 4 मे 2026ला त्या ठिकाणी माननीय सामान्य प्रशासनच्या मार्फत काही आदेश जे आहे ते याचिकेच्या सुनावणीची अंमलबजावणी करत असताना सामान्य प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आणि 6 ऑक्टोबर 2026ला जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे एस-टी पेसावरची जी काही पदभरतीचा स्टे आहे तो उठवण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी 50% भरती नॉन पेसा आणि पेसा या अनुषंगाने करण्याची जी काही सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि सोबतच त्या अनुषंगाने 5 मे 2026ला जे आहे ते 17 संवर्ग माननीय हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत असताना त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणारे त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला सामान्य प्रशासनाचा. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही 17 संवर्ग होते त्यावरची सुधारित जी काही सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी एक संवर्ग जो होता तो शिक्षक भरतीचा होता. प्रामुख्याने 13 विविध एस-टी प्रवर्गाच्या जिल्हा परिषदमध्ये जागाच नाहीत, अशा पद्धतीच्या अनेक ज्या व्हिडिओच्या माध्यमातून अफवा म्हणा किंवा माहिती आपण बघितलेली आहे. तर मुळामध्ये ते जी काही 13 जिल्हा परिषद नाही आहेत, तर त्या ठिकाणी प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा परिषद, धुळा जिल्हा परिषद असे 3 जिल्हा परिषद आहेत. त्या ठिकाणी एस-टीच्या प्रवर्गातील एस-टी पेसांच्या बाबतीत ज्या जागा आहेत ते तुम्हाला अपलोड झालेल्या दिसणार नाहीत मित्रांनो. कारण 2022 जेव्हा भरती प्रक्रिया राबवली गेली तेव्हा
या ठिकाणी प्रामुख्याने 300 किती पद होते, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. प्रामुख्याने त्या ठिकाणी नाशिकमध्ये जे आहे ते 311 आणि नंदुरबारमध्ये 214, धुळ्यामध्ये 66 अशी पदं होती. त्या ठिकाणी जी आहेत पदं ही पूर्वीच्या भरती प्रक्रियेमध्ये भरण्यात आलेली होती, पण ती कंत्राट पद्धतीनं भरलेली होती आणि माननीय हायकोर्टाच्या आदेशान्वये त्यांना डावलून तिथे जी काही उमेदवार घेतलेली होती, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कंत्राट पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी भरती केलेली होती आणि सुरुवातीला ज्यांनी मेरिट्समध्ये आलेले उमेदवार होते आणि त्यांनीच कंत्राट पद्धतीने त्या ठिकाणी जॉईन केलेलं होतं, अशांना प्राथमिक सुरुवातीला त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने तिथे संधी द्यावी असे आदेश आलेले होते. त्याची अंमलबजावणी करत असताना त्यांना त्या ठिकाणी प्रामुख्याने संधी दिलेली आहे. मग माननीय हायकोर्टाचं किंवा जी काही सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला निर्णय होता, त्यानंतर अनुषंगाने 2 दिवसापूर्वी माननीय मंत्रालय स्तरावरील जी काही शालेय शिक्षण विभागाने जी-आर निर्गमित केलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांसाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, होऊ शकते कोणी कंत्राट पद्धतीनं जॉईन केलं किंवा होऊ शकते कोणी केलं नसेल किंवा होऊ शकते कोणी इतर डिपार्टमेंट्समध्ये गेलेला असेल, त्यामुळं त्यांची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होणार नाही, प्रामुख्याने नाशिक, नंदुरबार, धुळे, नाशिकचे 318 पदं, 311 पदं, नंदुरबारचे 214 पदं आणि धुळ्याचे 66 पदं. तर होऊ शकतं त्याच्यापैकी काही रिक्त असू शकतात किंवा मग काही भरलेली असतील. पण 4th, 3rd टेटमध्ये जे आहे त्या जागा प्रामुख्याने यांचे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन होणार नाही, तोपर्यंत तिथल्या पदाची भरती प्रक्रिया जी आहे त्या राबवता येत नाही, असं माननीय हायकोर्टाची अंमलबजावणी करत असताना माननीय जी काही प्रशासन, सामान्य प्रशासन विभाग आहे आणि आपले शालेय शिक्षण विभाग आहे यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या टेटमध्ये जे आहे त्या 3 जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत ते तुम्हाला येताना दिसणार नाही, कारण ही कार्यवाही अगोदर कंप्लीट करायला सांगितलेली आहे. म्हणून ते 3 जिल्हा परिषदेची पदं तुम्हाला येताना दिसणार नाही आहेत एस-टी पेसासाठी, एस-टी प्रवर्गासाठी. मात्र इतर जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला, कारण त्यापूर्वी जे आहे ना, या 3 जिल्हा परिषदमध्येच पेच प्रसंग निर्माण झालेला होता. त्यामुळे इथल्या पदाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती आता होणार नाही आहे. मात्र पूर्वीच्या शिक्षकांची भरती प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी राबवली जाते आणि त्यांना नियुक्त्या देण्याचे त्या ठिकाणी माननीय हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये कार्यवाही जी आहे ती सुरू होती, झाली असावी कदाचित. पण ही सगळं पेच प्रसंग सोडवण्याच्या अगोदर जोपर्यंत सोडणार नाहीत तोपर्यंत 3rd टेटला तिथल्या जागा येणार नाहीत, असे त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आणि ही कार्यवाही करत असताना माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये त्या ठिकाणी तसे जी काही पालन आहे ती करण्यात येत आहे. त्यामुळं निश्चिंत राहा, सगळ्या जिल्हा परिषदमध्ये एस-टी प्रवर्गाच्या जागा नाहीत असं नाही आहे. केवळ या 3 जिल्हा परिषदमध्येच त्या ठिकाणी जी भरती प्रक्रिया आहे ते पेच प्रसंग निर्माण झाल्याकारणाने राबवली जात नाही. मात्र अनेकांची जी काही खोट्या बातम्या ऐकून किंवा व्हिडिओज बघून जी दिशाभूल होती आहे, ते दिशाभूल करून घेऊ नका. फक्त या 3 जिल्हा परिषदमध्ये जागा नाहीत, मात्र इतर सगळ्या ठिकाणी जी आहे ती तुमची जागा जी आहेत ते येणार आहेत, आलेले असतील कदाचित आणि लवकरच्या जाहिराती प्रसिद्ध होतील आणि लवकरच जे तुमची प्राधान्यक्रम जे आहे ते नोंदवले जातील. त्यामुळं बिनधास्त राहा, गोंधळून जाऊ नका. योग्य प्राधान्यक्रम कसे नोंदवायचे यासाठी जे आहे ते तुम्ही आता त्याच्या पाठीमागे कशा पद्धतीनं नोंदवायचे याचा अभ्यास करा. हवा असेल तर नक्कीच जी काही समुपदेशन कोर्स आहे तो नक्कीच जॉईन करा आणि आपली निवड प्रक्रिया जी आहे ती अधिक कशी सुलभ होईल यासाठी नक्कीच योग्य मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि मर्यादित प्राधान्यक्रम असताना त्याच्यामध्ये निर्णायक ठरणारा हा मर्यादित प्राधान्यक्रम खरंच तुम्हाला समुपदेशन बॅच जी आहे ती एक दीपस्तंभासारखी तुम्हाला तुमच्यासोबत असेल आणि या ठिकाणी 50% जे ऑफ आहे, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये आत्तापासून तर तुमचा निवड होऊन आलेल्या अडचणी पहिला पगार येईपर्यंत मी तुमच्यासोबत असणार. त्यामुळं नक्कीच ती बॅच जॉईन करा. तुर्तास थांबतो. याच्यापेक्षा वेगळे काही मनात प्रश्न असेल तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही.